सहभागी होतात आणि त्याप्रमाणे ही आज आणि उद्या यात्रा ही चालणार। त्याचं मनोभावे श्रद्धापूर्वक दर्शन माझं झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे आणि मी सगळ्यांनाच शुभेच्छा दिलेल्या आहेत। उतेश्वराकडे मागणी काय करणार, मागणी त्याला माहित आहे सगळं उतेश्वराला, आणि या राज्यावरचं अरिष्ट संकट दूर हो, या बळीराजावरचं संकट दूर हो आणि राज्यावरच्या सगळ्या राज्यातल्या प्रत्येक घटकाच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, आनंदाचे दिवस येऊ दे, त्यांचं जीवन सुखी समाधानी आनंदी होऊ दे आणि राज्याची भरभराट होऊ दे, या राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे आणि या सगळ्या जे काही राज्य आहे राज्यामध्ये सगळीकडे शांतता, सुव्यवस्था आणि आनंद नांदू दे, अशा प्रकारची उतेश्वराच्या चरणी मी प्रार्थना केलेली आहे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नी मराठा आरक्षण पण सरकार देणार आहे। मराठा आरक्षण देण्याची भूमिका मी कालही आपल्याशी बोललोय, सरकारची भूमिका कालही तीच होती, आजही स्पष्ट भूमिका आहे। इतर ओबीसी कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार। त्या बाबतीमध्ये मागासवर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर काम करतोय। 1,40,000 लोक 3 शिफ्ट मध्ये काम करतायत। सर्वेचं काम जोरात सुरू आहे। कुणबी नोंदी ज्या सापडत आहेत त्याचे प्रमाणपत्र देण्याचं काम तिकडे सुरू आहे। योजना ज्या आहेत योजना देण्याचं काम सुरू आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनाही मी आवाहन विनंती केलेली आहे की सरकार पूर्ण सकारात्मक आहे, सरकार पूर्ण देण्याच्या मनस्थितीमध्ये काम करतंय आणि देतंय। म्हणजे कुठलंही आश्वासन सरकार न देता डायरेक्ट थेट जे काही देणं आहे, ज्या सुविधा मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे ज्या आहेत त्या देण्याचं काम केलेलं आहे। कुठल्याही वर्गाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणारच याची ग्वाही पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे।